नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतीच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत परीक्षित देशपांडे यांना. कल्याण चॅप्टर कोर टीम मेंबर, क्रॉस चॅप्टर कोऑर्डिनेटर, तसेच ब्रिलियंट वास्तू आणि ब्रिलियंट इंटिरियर्सचे सर्वेसर्वा. हॅलो परीक्षित. हॅलो सर. आज तू इथे आलास आणि आम्हाला आज मुलाखत देणार आहेस, त्याबद्दल वेळ दिलास त्याबद्दल मनापासून आभारी. थँक्यू व्हेरी मच. सुरुवात करायची? येस. फॅन्टास्टिक. सगळ्यांना विचारतो तसा पहिला आपुलकीचा प्रश्न, बालपण, शाळा, कॉलेज याबद्दल आपण प्रवासाची सुरुवात करूया. हा. बालपण सगळं कल्याणमध्ये, जन्म झाला कराडमध्ये. अच्छा, बर. आईचं माहेर सातारा कराड. अच्छा. जन्मभूमी कराड आणि कर्मभूमी कल्याण. ग्रेट. जन्मापासून आम्ही माझे आई वडील सगळे आम्ही टाळ संस्कृतीमध्ये राहत होतो. बर. 40 वर्ष टाळ संस्कृतीमध्ये राहिलो. म्हणजे मुरबाड उल्लन माझं घर होतं. त्यानंतर आम्ही फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. बर. लहान असताना प्रचंड मस्तीखोर, म्हणजे प्रख्यात मस्तीखोर व्यक्ती होतो. अच्छा. अख्ख्या नातेवाईकात. बर. सो आला की टेन्शन. अच्छा. की काय करेल काय नाही. म्हणजे अक्षरशः नातेवाईक सांगायचे की विजय तुझ्या मुलाला आणू तरी नकोस, नाही तर आणलं तर तूच घेऊन बस. बर. कारण का घाबरणारी एकच व्यक्तीला, विजय देशपांडे वडील. अच्छा. बाकी कोणाला. तर ती ख्याती होती. शाळा आदर्श मंडळ नंबर 5 म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण. आणि नंतर शाळेमध्ये चित्रकला चांगली होती. बर. किंबहुना फक्त चित्रकला चांगली होती म्हणून 10वी नंतर चित्रकलेमध्ये पुढे जायचं असा निश्चय 8वीतच झालेला होता. ही पायामुळे सगळी तर 8वीतच मोडली गेलेली होती. बरोबर. त्यामुळे कॉलेज सर जेजेस कोल्हापूर मुंबई, कमर्शियल आर्टकडे तिकडच वळला. फाईन आर्ट्स. सर मी फाईन आर्ट्स. अच्छा, ग्रेट, फॅन्टास्टिक. मी फाईन आर्ट्स मध्ये डिग्री झाली. आणि लहानपणीचे बघायला गेलं तर माझ्या घरात माझी मोठी बहीण, आई वडील, आम्ही बहीण अभ्यासू, आम्हाला अभ्यासाचा गंध नाही. त्यामुळे आणि हा पुढे जाऊन काय करेल हे माझ्यापेक्षा वडिलांना जास्त टेन्शन. बरोबर आहे. आई वडिलांना नॉर्मली मुलांचं टेन्शन असतं, पण वडिलांना एक माहिती होती की ह्याच्या हातात एक कला आहे. सर तो आयुष्यात पुढे कलेनेच जाऊ शकतो. बरोबर. त्यांनी एक लहानपणी म्हणजे जसं वय कळतं झालेलं होतं, आपण 7वीत वगैरे असतो, 12-13 वर्षांचं. हा. त्यावेळेला त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली. म्हणजे ती गोष्ट माझ्या आधी लक्षात आहे की एक कला आणि एक विद्या तुला यायला पाहिजे परीक्षेत. बाकी तू शिक, तुझं करिक्युलर ऍक्टिव्हिटी, तुला जे काय अकॅडमिक करायचं ते तू सगळं कर, पण एक कला आणि एक विद्या तुझ्याकडे स्पेशली असली पाहिजे. आणि ते डोक्यात फिट बसलं एकदम. बरोबर. सो कला म्हणून चित्रकलेमध्ये स्वतःला पुढे न्यायचं, हा त्यावेळेचा विचार तो पुढे नेला. बरोबर. आणि विद्येमध्ये वास्तू. एक तो एक प्रवास त्यावेळेचा झाला. एक्सलेंट. म्हणजे आपण हे साधारणपणे कधीच म्हणतोय की तू जे म्हणालास की फाईन आर्ट्स मध्ये तू सर जेजेस स्कूल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट्सची डिग्री केली, ही साधारणपणे हा कधीचा काळ आहे? मी 1992 मध्ये 10th पास आउट झालो आणि 93 मध्ये मी जेजेस स्कूल ऑफ आर्ट मध्ये मला ऍडमिशन मिळाली. 1998 मी डिग्री पास आउट झालो. म्हणजे 5 वर्ष स्कूल ऑफ. येस, आफ्टर 10th आमच्या वेळेला फाईन आर्ट्स. एक्सलेंट, फॅन्टॅस्टिक. तिकडच्या काही गमती अजूनही आठवतात? कॉलेज मधल्या गमती म्हणजे खूप, म्हणजे एकतर कॉलेजमधलं अशा कॉलेजमध्ये आमचं जेजेस स्कूल ऑफ आर्ट कॉलेजच तसं आहे. प्रश्न म्हणजे जेवढं सिरियस तेवढी धमाल. प्रश्न विदाऊट. आणि सगळं कलाकारांचं कॉलेज म्हणजे प्रचंड कुठलीही गोष्ट सिस्टमॅटिक म्हणण्यापेक्षा काम सिस्टमॅटिक करायचं. बरोबर. पण मग तुम्ही ते कसंही करा. आणि क्रिएटिव्हिटीचा अँगल ना, क्रिएटिव्ह म्हणजे कोणाच्या डोक्यात कधी काय येईल. म्हणजे आम्हाला आठवतं आम्ही सोशलला वगैरे गॅदरिंग बिल्डिंगला आम्ही सगळे इन्व्हॉल्व असायचो. म्हणजे जे डोक्यात येईल ते करायचं. म्हणजे कुठला, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये सद्भावना दिन वगैरे सगळे साजरे व्हायचे. म्हणजे ना अक्षरशः आम्ही 150-150, 200-200 पोरं नुसते रोडवरती ना नुसतं स्केचिंग करायला बसायचो. सद्भावना दिन, दॅट्स इट. क्या बात आहे, क्या बात. आमचा तो एक्सपिरियन्स असा, कॉलेजमधला एक्सपिरियन्स असा होता की आम्हाला ना 1 year फाउंडेशन असायचं. आणि 1 year फाउंडेशन मध्ये तुम्हाला कशात तुम्ही चांगले आहात किंवा तुम्हाला तुमचा हात कशात चांगला आहे हे 1 वर्षानंतर, 1 वर्षाचं फाउंडेशन वर्ष संपलं की तुम्हाला एक शेवटची एक एक्झाम असते. त्याच्यामध्ये ते ठरवलं जातं की प्रत्येक व्यक्ती कुठे कुठे जाऊ शकते. म्हणजे 2 ऑप्शन 3 ऑप्शन त्यांना देतात. बरोबर. सो माझ्या वेळेला त्यांनी सांगितलं की तू
पोर्ट्रेट पेंटिंग करू शकतो, तू टेक्सटाईलला जाऊ शकतो, और तू इंटिरियरला जाऊ शकतो. म्हणजे मी इंटिरियर चूज केलं. बरोबर. आणि कॉलेजची गंमत म्हणजे दररोज कॉलेज 4:45ला सुटायचं. 4:45ला सुटलं की बॅग उचलायची, 3:30ला बॅग बंद असायची, सरांनाही माहिती आहे. बरोबर. आणि जे पळत सुटायचं की स्टेशनवरती जायचं, सीएसटी स्टेशनवरती जायचं. का जायचं तर एक एवढी मोठी बुक असायची बरोबर, काय स्केचेस करत बसायचं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. बस तिकडेच आम्हाला रोजचा टास्क होता, रोजचे 100 स्केचेस तुम्हाला सबमिट करायचेच आहेत. क्या बात आहे. पण ते पहिले पहिला कसं व्हायचं ना, पहिले पहिला फार असं रोजचे 100, नंतर रोजचे 300 व्हायला लागले. क्या बात आहे. जबरदस्त. क्या बात. रात्री ते 9 कधी वाजले कळायचं नाही. मग एखादा प्रोजेक्ट करायचा, प्रोजेक्ट होते आम्हाला, आम्ही इंजिनिअरिंग मध्ये असल्यामुळे प्रोजेक्ट होते, त्यामुळे प्रोजेक्टमध्ये धमाल, कॉलेजमध्ये धमाल खूप होती. म्हणजे अशी एक अनुभव सांगण्यासारखा आहे. म्हणजे यू थरली एन्जॉय म्हणजे लिटरली एन्जॉय. सीएसटी स्टेशनला जवळजवळ 4-4-5-5 लोक ओळखायला गेली. म्हणजे बुट पॉलिशवाल्याच्या बाजूला म्हणजे एका दिवशी तर मी एकाच बुट पॉलिशवाल्याचे कमीत कमी 16 स्केचेस केलेले होते. असं बसा, इकडे बसा, मी ती खुर्ची स्वतःची खुर्ची बरोबर ठेवायची बॅगमध्ये. अच्छा. ते पूर्वी बस आपण फक्त अँगल चेंज करत राहायचा. हा एक्सपिरियन्स होता ना सर, एक्सलंट एक्सपिरियन्स. फॅन्टास्टिक. आणि क्रिएटिव्हिटी असलेला माणूसच असा विचार करतो. हो. आणि असं नाही की बाबा तुम्ही हालायचं ना, तुम्ही हाला ना, ते मी माझ्या डोक्याने काढतो. हा एक्झॅक्टली. मला जसं अँगल पाहिजे ते मी करतो. पण तुम्ही मग ट्रेन आली, मग असं स्टडी टूर्स असायचे. स्टडी टूर्स म्हणजे अभ्यासही आणि फिरणंही. बरोबर. तर त्यावेळेला चंदीगड वगैरे साईडला, अमृतसर या सगळ्या आमची स्टडी टूर होती. त्या स्टडी टूर मध्ये कमीत कमी 15 दिवस आम्ही फक्त 15 दिवस 3,500 पेंटिंग केली. वॉटर कलर, पेन्सिल कलर, पेस्टल कलर, हे सगळं अख्खी ओढीमध्ये क्रिकेटची किटची बॅग कशी असते तशी आमची कलरच्या बॅग. क्या बात आहे. क्या बात. जबरदस्त अनुभव. एक्सलेंट. हे आता ऐकून पण मला मी व्हिज्युअलाइज करू शकतोय की कॉलेजचे दिवस कसे असतील आणि काय क्रिएटिव्हिटी केली असेल आणि काय काय उद्योग करावे लागले असतील. उद्योग खूप केले. आणि ऍक्च्युली समोरनं बघतात ते उद्योगच वाटतात की अरे काय म्हणजे खोळानार आहे हा, पण तो खोळानार असल्याशिवाय ते होत नाही, प्रश्नच येत नाही. सो इंटिरियर डिझायनर आणि वास्तुशास्त्र हे आत्ताचे व्यवसाय आहेत. आम्ही जे ऐकतो की ब्रिलियंट वास्तू आणि ब्रिलियंट इंटिरियर्सचे सर्व. सो हे तर कळलंच की 8वीतच लक्षात आलेलं होतं किंवा आपल्याला चित्रकलेतच करिअर करायचंय. बरोबर. फाईन आर्ट्सला गेल्यानंतर इंटिरियर ऍज यू सेड तू चूज केलंस. ठीक आहे. मग तिकडनं बाहेर पडला तो 98 पासून आत्तापर्यंतचा हा इंटिरियर डिझायनिंगचा प्रवास आहे. बरोबर. सो अशा काही इम्पॉर्टंट साईट्स आहेत का की अशा काही केलेल्या साईट्स, कमर्शियल असतील, रेसिडेन्शियल असतील, ज्या कायमच्या आठवण देऊन गेल्या, म्हणजे असं काही जबर ही साईट करताना मजा आली, असे काही अनुभव आहेत? नक्कीच आहे. म्हणजे मी माझ्या 98ला मी पासआउट झाल्यानंतर मी 2021 पर्यंत सर्व्हिस सेक्टर केलं होतं. त्यामुळे माझ्या अख्ख्या सर्व्हिस सेक्टरमध्ये कमीत कमी 35 ते 40 साईट माझ्याकडनं नामवंत साईट झाल्या. जशी माझी सगळ्यात पहिली साईट होती सुझलॉन. बर. पुण्याची सुझलॉन. ग्रेट. म्हणजे इट्स 2.5 लाख स्क्वेअर फीट एरिया आणि ही माझी पहिली साईट होती. वा, सुपर. म्हणजे ती तेव्हा नोकरीत मी पहिल्यांदा स्टार्टिंगला आमच्याकडे कसं होतं म्हणजे ऍज अ साईट सुपरवायझर इनिशियल स्टेज. आणि मला पहिल्यांदा टाकलं सुझलॉनच्या साईटवरती. म्हणजे माझ्याबरोबर एक प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे. ती माझी सगळ्यात पहिली साईट पुण्याला अजूनही कॅम्प एरियामध्ये सुझलॉन जे आहे अजूनही आहे, तेच ऑफिस आम्ही केलेलं. बरं. नंतर बँक ऑफ अमेरिका, गुगल. ग्रेट. किंवा आपण दुसरे गरवारे पुणे, वाईला त्यांचं स्वतः शिंडलर, चाकण, या सगळ्या मोठ्या साईट. म्हणजे मी जेव्हा माझ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये मी संकल्पना इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या नामवंत कंपनीमध्ये मी होतो, कलाकृती असोसिएट मध्ये होतो. क्या बात. संकल्पना इन्फ्रास्ट्रक्चरचा अनुभव हा 8 वर्षाचा असल्यामुळे तिकडे खूप प्रचंड चांगल्या साईट आहेत. ॲसेंचर, कलकत्त्याची कॅपजेमिनी, ॲसेंचर, या सगळ्या मोठ्या साईट त्यांच्यामुळे. म्हणजे ती कॅपजेमिनी तर 9 मजल्याची साईट होती. वा, क्या बात. दुसरं म्हणजे मी आशिष इंटर बिल्डमध्ये होतो. म्हणजे त्यावेळेला नागपूरला अलेक्सिस हॉस्पिटल आजही आहे उन्हाळी रोडला, 8 मजल्याचं एकच दणदणीत हॉस्पिटल आहे. ते अख्खं हॉस्पिटल आम्ही केलं. पण त्यावेळेला म्हणजे जेव्हा मी आशिष इंटर बिल्डमध्ये होतो, ऍट दॅट टाइम आय वॉज सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर. बर. तर ती सिंगल हँडेडली साईट होती. अशा कॉर्पोरेट ऑफिसेस आणि हाय एंड रेसिडेन्शियल. हाय एंड रेसिडेन्शियल म्हणजे बी.आर. चोप्रासारखं घर. वा, क्या बात. किंवा हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमधले तेंडुलकर सर, म्हणजे पुण्यामधले मेंदळे,
म्हणजे शिवाजीनगरच्या तिथे त्यांचं मोठं घर आहे, म्हणजे नुसतं घर 5,500 स्क्वेअर फीटचं घर आहे. वा क्या बात. सो मोठी साईज आहे म्हणजे एक्सलंट, म्हणजे हाय एंड म्हणजे हाय एंड म्हणजे दॅट, म्हणजे ऑनेस्टली सांगायला काही नाही की ॲट दॅट टाइम त्या शिवाजीनगरच्या घराच्या इंजिनिअरची कॉस्ट वॉज 5.5 करोड त्यावेळेला. आणि आपण हे म्हणजे कधीचं मी म्हणतोय? सांगते तुम्हाला 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2009. वा. म्हणजे आता तीच किंमत जवळपास ती आरामात आता ते कमीत कमी 12 ते 13 करोड मध्ये जायला पाहिजे. करेक्ट, ऍब्सोल्यूट. कमीत कमी म्हणजे ह्या अशा कामांमुळे तो जो एक्झिक्युशनचा जो पायामुळे मनात रुजली ना, म्हणजे की हार्डकोर एक्झिक्युशन. करेक्ट. कॉलेजमधलं शिक्षण हे कम्प्लिटली डिझायनिंग बेसवरती झालं. बरोबर. की स्ट्रोक कसे असले पाहिजे, कुठलं मटेरियल वापरलं गेलं पाहिजे याच्यावरती, म्हणजे डिझायनिंग सेन्स. बरोबर. आपण एखादी स्पेस डिझाईन कशी करू शकतो हे कॉलेजमध्ये कळलं. बरोबर. आणि डेकॉर कशी करू शकतो हे एक्झिक्युशन मध्ये कळलं. म्हणजे सर्व्हिसला प्रत्यक्ष अनुभव. डिझाईन केलेली गोष्ट एक्झिक्यूट करणं ह्याच्यातला इंटरेस्ट झालं, निर्माण झाला, म्हणून प्युअरली कम्प्लीट सर्व्हिस सेक्टर मध्ये मी फक्त एक्झिक्युशन मध्ये होतो. फॅन्टॅस्टिक. म्हणजे एक्झिक्युशन आलं की परीक्षित देशपांडे. येस येस ऍब्सोल्युटली. सुपर ग्रेट. आता आपण थोडं पुढे जाऊ. ब्रिलियंट वास्तू हे 2021 नंतर झाले. नाही, ब्रिलियंट इंटिरियर्स 2021 नंतर झाले. ओके. ब्रिलियंट वास्तूवर मी येणार आहे, पण 21 पर्यंत जसं तू म्हणालास की नोकरी करत होतास, 21 नंतर व्यवसायाची सुरुवात झाली. बरोबर आहे. मग इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर आपण व्यावसायिक व्हावं असं वाटण्याचं कारण काय, आणि मग व्यवसायाची सुरुवात करताना काय प्लॅनिंग केलं? गुड क्वेश्चन. ऍक्च्युली जेव्हापासून कॉलेजमध्ये पासआउट झालो त्यावेळेपासून ऑनेस्टली नोकरी ही करायचीच नव्हती. अच्छा, बर. पण घरात आई आणि वडील दोघे जॉब करणारे. बरोबर. माझी आई MTNL मध्ये होती, वडील प्रेसिडेंट फास्टनर मध्ये होते. सो नोकरी किती चांगली, नोकरी किती महत्वाची. ब्राह्मणांना म्हणजे ब्राह्मणांकडे विद्या खूप असते, विद्या विभूषित असतात वगैरे सगळे विशेष लावून नोकरी इज द बेस्ट हे डोक्यामध्ये घातलं गेलं. सो आम्ही पण प्रवाहाबरोबर पण तो काय प्रवाह फार काय टिकला नाही. साधारणतः परत काही दिवसानंतर डोक्यामध्ये परत आई मला नाही करायचंय जॉब. बाबांना कळत होतं, पण कुठेतरी एक आईची एक वेगळी माया असते. बाबा पुढे कसं होणार, आम्ही इतके दिवस काढले. आणि तो ह्या बिझनेस सेन्स नसतो जनरली आपल्याकडे, आणि ज्याला नसतो कारण लहानपणापासून वाढवलं असं केलं की व्यवसाय आपल्या करता नाही, चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगली नोकरी करावी. म्हणजे बाबा माझे बिझनेस करायचे, माझे बाबा नॅचरोपॅथी आणि ॲक्युप्रेशरिस्ट होते, पण ते नोकरी करून करायचे. त्यामुळे त्यांचं असं एक तत्व होतं की नोकरी करून व्यवसाय कर. पण इंजिनियर हा असा व्यवसाय की नोकरी करू शकत नाही. नोकरी करीत मी व्यवसाय करेन. बरोबर. दोघांपैकी एकच शक्य आहे, पॉसिबलच नाही. करेक्ट. पण मग ठीक आहे करूयात असं करत करत नोकरीला लागलो. परत 98-99 पर्यंत मी लिटरली 2 वर्ष मी फक्त गणपतीचे डेकोरेशन केले, बाकी काही नाही, कारण का बिझनेस डोक्यात होता. बरोबर. कल्याण, मुलुंड, ठाणे, अक्षरशः गिरगाव पर्यंत मी गणपतीचे डेकोरेशन करत होतो. बरं. 2000 मध्ये मी म्हटलं की बस मला जर जॉब करायचा आहे तर मी कल्याणमध्ये नाही करणार, मी पुण्याला जाईल. तर मी 2000 ते 2014 पुण्यामध्ये होतो. बरं. आणि पुण्यामध्ये असताना मी जॉब करून वास्तुशास्त्र शिकलो. बरं, क्या बात. हे वास्तुशास्त्र पुण्यात जाऊन शिकलो. आणि मग त्यावेळेला 2007-08 मध्ये वास्तुविशारद झालो मी. बरं. तिथे नरेंद्र सहस्त्रबुद्धे आणि श्रीपादराव वल्लगीकर या सगळ्यांच्या बरोबर मार्फत त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडे जाऊन, त्यावेळेला असे काही खूप मोठे क्लासेस नव्हते. अभ्यास करायचा असेल तर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलून अभ्यास करावा लागायचा. बरं. असं नाही की रेडी क्लास आहे जाऊन बसा, फी भरा आणि क्लास घ्या, असं त्यावेळेला ती पद्धत नव्हती. कारण का ते लोकांना नुसतंच कळायला लागलेलं होतं. आणि त्यावेळेला ट्राईल बाबांच्या म्हणण्यानुसार एक कला हातात होती, एक विद्या शिकायची होती. बरोबर. मग विद्या शिकायची असती तर कलेचं आणि विद्येचं सांगड घालून पुढे उपजीविका करता येईल असा विचार करून वास्तुशास्त्राकडे वळलो. आणि त्यानंतर कन्सल्टिंग सुरू केलं. बरं. विचारत होतो तशी मला परवानगी मिळाली. तोपर्यंत मी सांगू शकायचो, पण ऑथोराईज किंवा आता कन्सल्टिंग करून अधिकारी व्यक्ती म्हणून नव्हतं. बरोबर. सो 2007-08 नंतर वास्तुशास्त्र कन्सल्टिंग पुण्यामध्ये सुरू केलं. अच्छा, ग्रेट. आणि हे तू पुण्यात जवळपास 2014 पर्यंत साधारण 14 वर्ष पुण्यामध्ये. म्हणजे 14 वर्ष पुण्यात राहिल्यानंतर पुण्यातले लोकही ओळखतात, रस्ते गल्ली सगळेच अगदी क्लस्टर. आपण जो म्हणतो ना आय नो पुणे लाईक बॅक ऑफ माय हँड, एक्झॅक्टली तसं आहे ते.
आणि मी हे समजू शकतो 2 वर्ष पुण्यात राहिल्यामुळे, त्यामुळे मी त्या 2 वर्षात पुढे बघितलेलं आहे. आणि तसं अरे ठीक आहे, आम्ही इथे पण एक असतो, तिथे पण एक असतो, तिथे पण एक असतो. म्हणजे काही काही मित्र मैत्रिणींना पुण्यात अजूनही असं आम्हाला कसं नाही माहिती, तुम्ही घरात राहता. मी घरात कमी होतो आणि गल्लीबोळात जास्त. अजूनही गंमत अशी सांगायला, आम्ही कधी सगळे रिलेटिव्ह पुण्याला गेलो तर कुठे काय चांगलं खायला मिळेल एक्झॅक्टली ऍब्सोल्युटली. सो 2007-08 ला वास्तुशास्त्र झाल्यानंतर बरोबर कमर्शियली वास्तुशास्त्र विशारद किंवा वास्तुशास्त्राचे एक अधिकारी व्यक्ती म्हणून तू सल्ला द्यायला. म्हणजे आता दोन्ही गोष्टी होत्या, इंटिरियर सुद्धा आलं आणि वास्तुशास्त्र सुद्धा आलं. पण 7-8 ला पण नोकरी सुरू होती. येस ओके. मग ब्रिलियंट इंटिरियर्स आणि ब्रिलियंट वास्तू हे जे दोन ब्रँड आहेत, आम्ही जेव्हा ब्रिलियंट हे नाव ऐकतो, ठीक आहे, हे 2021 नंतर सुरू आहे. एक्झॅक्टली. ती संकल्पना डोक्यात कशी आहे? ऍक्च्युली जॉब करत होतो, नंतर कोरोनाचा काळ होता आणि 19-20 सगळ्यांनी स्ट्रगल केला. बरोबर. आणि मी त्यावेळेला कलाकृती असोसिएट्स मध्ये ऍज अ प्रोजेक्ट हेड म्हणून होतो. प्रोजेक्ट बोर्डच्या अंडर 5-6 प्रोजेक्ट होते. आणि असं झालेलं की जस्ट कोरोना संपलेला होता अँड बट सॅलरी वॉज लिटिल बिट हाय, ऑनेस्टली सांगायचं झालं तर. आणि आता त्यांचं पण एक काही इश्यूज होते. मी म्हटलं तर आता कंटिन्यू करायचं नसेल, सो लेट्स स्टार्ट आपला बिझनेस चालू करावा. बरोबर. सो 14 जून 2021 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हे डोक्यात फिट केलं. घरच्यांनाही सांगितलं की आता ह्या निर्णयापासून मागे वळणार नाही, जे येईल ते फेस करायची ताकद आजही आहे. आणि ऍक्च्युली खात्री अशी होती की फेस करावं लागणार नाही. कारण का जॉब म्हटल्यानंतर हा पार्टली बिझनेस असतो आणि बिझनेस म्हणजे फुल टाइम जॉब. त्याच्यामुळे बिझनेसचे सगळे फंडे किंवा त्यासाठी काय लागतं, एका बिझनेस एमडी ला काय काय आत्मसात करायला पाहिजे. कारण का आज एखाद्या कंपनीसाठी काम करणं आणि स्वतःची कंपनी उभं करणं हा खरं तर 24 तासाचा डिफरन्स आहे. माझ्यासाठी तो 24 तासाचा डिफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 13 जून 2021 ला माझ्या हातात सगळे पेपर ओके अप्रुव्हल आलं. 14 जून 2021 ला ब्रिलियंट इंटिरियरचं रजिस्ट्रेशन झालं. वा, क्या बात. हा फक्त 24 तासाचा डिफरन्स, एका रात्रभर जागून हा घेतलेला निर्णय आहे. मग आता एज असं झालेलं होतं की आता परत जॉब करणं पॉसिबल नाही. इतके वर्ष आपण जॉबच केला, दुसऱ्यांचं चांगलं करू शकलो, आता आपलं स्वतःच चांगलं करायची हीच वेळ आहे. बरोबर. आणि कला जर आहे, विद्या जर आहे तर का नाही करायचं. आणि तोपर्यंत तर 2008 पासून तर 2014 म्हणजे 21 पर्यंत तर वास्तुशास्त्राचे पण 3-4 हजार क्लायंट झालेले होते. माहिती होतं लोकांना की येस परीक्षित देशपांडे, म्हणजे माझं कन्सल्टिंग फार बेळगाव पर्यंत होतं. म्हणजे मी बाईकनी बेळगाव पर्यंत जाऊन कन्सल्टिंग केलेलं आहे. क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे त्याचं एक्सपोजर मिळालेलं होतं. एक्झॅक्टली. येस. आयडियल पीपल न्यू इट की बाबा हा नुसता इंटिरियर डिझायनर नाहीये, तर हा वास्तुशास्त्र सल्लागार आहे. म्हणजे त्याचा फायदा होणार होता. एक्झॅक्टली. पुण्यामध्ये मला वास्तू कन्सल्टंट म्हणून ओळखलं जायचं. नंतर लोकांना कळलं की अरे तुम्ही इंटिरियर पण करता, तर मग आमचं करा. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे एक से भले तो. सुपर. आता मला ह्याच्यात सुचलेला प्रश्न की वास्तुशास्त्राचा आता एवढं महत्व आहे, कारण मी माझी शेवटची नोकरी रिअल इस्टेटमध्ये होती आणि मी फार क्लायंट्सला बघितलेलं आहे की अहो ते जरा वास्तू बघून घ्या आपल्याला, आपण फायनलाइज करायच्या आधी. त्यामुळे इतका पगडा येतो लोकांच्या मनावरती की ईस्ट फेसिंग आहे ना, एंट्रन्स कुठून आहे, वगैरे 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 वगैरे. मी त्यात काही चुकीचे असं म्हणत नाही, कारण माझा स्वतःचा व्यवसाय विश्वास असा आहे की शास्त्र कुठलं चुकीचं नसतं, शास्त्र चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं. बरोबर. जर अभ्यास नसेल त्या व्यक्तीचा, अभ्यास नसलेली व्यक्ती जेव्हा शास्त्र सांगतं ते अर्थातच समोरच्याचं नुकसान होतं. बरोबर आहे. सो तुम्ही ज्या लोकांना हे सांगता, अर्थातच तुमच्याकडे येणारे लोक आशेने आलेले असतात. एक्झॅक्टली. की बाबा आम्हाला असे अनुभव येत आहेत, तर बाबा काय करायला हवं. बरोबर. आणि तुम्ही त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. मग इंटिरियर डिझायनिंग आणि वास्तुकला या दोघांची सांगड घालताना व्यावसायिक फायदा जास्त होतो असं वाटतं. हो, ह्याच्यामध्ये फायदा म्हणजे असं आहे की आता मी फुलफ्लेज इंटिरियर होतो, त्यामुळे माझ्याकडे इंटिरियरची कामं असतात. बरोबर. मी लोकांना जेव्हा सांगतो की वास्तुशास्त्रामध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपण तुमच्या घराचं इंटिरियर वास्तुशास्त्राप्रमाणे नक्की करू शकतो. आणि ऑफकोर्स लोक वास्तू कन्सल्टंट शोधत असतात. बरोबर. इथे थोडंसं परत 20 वर्ष मागे जाऊन एखादी गोष्ट सांगायला इथे मी नमूद करायला आवडेल, कारण का उल्लेख करणे इथे गरजेचं आहे. करेक्ट. ज्या वेळेला वास्तुशास्त्र शिकायचं होतं, कुठलं तरी विद्या शिकायची, हे बरोबर फिट होतं, त्यावेळेला मी काय शिकायचं, मग मी बाबांशी बोलत होतो. मी माझ्या बाबांशी खूप बोलायचो. एक्सलेंट. तेव्हा मी बाबांना म्हटलं की काय करावं. बाबा म्हटलं की तुझ्या फील्डला रिलेटेड काय आहे.
तर त्यावेळेला माझ्या डोक्यात वास्तुशास्त्र हे माझ्या डोक्यात फिट बसलेलं की हे वास्तूचं शास्त्र आहे. बरोबर. जर नगर रचना त्याच्याने लोकांचे देवांचे महाल आणि शिवाजीराजांचे किल्ले त्याने झाले बरोबर, तर माझं घर का नाही? करेक्ट. आणि माझं घर नाही तर मग सगळ्यांची घरं का नाही? करेक्ट. तर त्यांनी मला एक छान सल्ला दिलेला, म्हणजे बघ परीक्षित, कुठलीही विद्या जर तू शिकलास तर ती फक्त त्यांनी तुला उदरनिर्वाह नक्की मिळेल, नो डाऊट, नक्कीच. पण तू ब्राह्मण आहे ह्याच्यासाठी तुला मी सांगतो की तुझी जी विद्या आहे ती लोककलेसाठी, लोककल्याणासाठी वापरली गेली पाहिजे. बरोबर, अगदी अगदी खरं. जर तुला ती शक्य असेल तर तू पुढे जा. त्यातनं फक्त पैसाच मिळावा म्हणून जर करणार असेल तर तू करू नकोस, असं एक वडील म्हणून तुला मी सांगेन. आणि ना ते रात्रभर गेली डोक्यात वाक्य राहिलं, लोककल्याण 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 लोककल्याण. कारण का असं होतं की एखादी विद्या येते म्हटल्यानंतर आज मी काहीही सांगेन, आज मी वास्तू कन्सल्टंट म्हणून मी लोकांना काही सांगतो, ते माझ्यावरती विश्वास ठेवतात ना. बरोबर, ऍब्सोल्युटली. म्हणून आपण काही नाही सांगू शकत. ते ना त्यावेळेला आजपर्यंत कधी असं झालं नाही, पण लोककल्याण ह्याच्यातनं व्हावं कित्येक तरी लोकांना. म्हणजे मी बेळगावला जाऊन, म्हणजे एक एक्सपिरियन्स आहे, मी मला एका क्लायंटने फोन केलेला का मॅडमने की माझ्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही येऊ शकाल का? मी बेळगावला राहते, मी पुण्यात होतो, पण म्हणे मी खूप त्रासात होते देशपांडे, तुम्ही लगेच याल का? मला आठवते रात्रीची 8:30ची वेळ होती आणि मी निघालो. त्या बात बाईकवरनं बेळगावला निघालो. वा, पुढे ते बेळगाव पुढे ते बेळगाव बाईक. म्हणजे मी 14 वर्ष फक्त बाईकच चालवली सर. जबरदस्त जबरदस्त. आणि मी रात्री 2:30 वाजता बेळगावला पोहोचलो. आता जे आम्हाला दिसते टक 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 टक, ती नाही वेगळी होती, आता ही घेतली. अच्छा, बर. तर 2:30 वाजता बेळगावला पोहोचलो. सकाळी तिच्याकडे 7:30 वाजता मी पोहोचलो आणि कम्प्लीट 6-7 तासाचं कन्सल्टिंग झाल्यानंतर तिला सगळं लिहून दिलं. आणि त्यानंतर ती म्हणाली की मला तुम्हाला द्यायला पैसे नाही. बर 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 बर. म्हणजे ॲज अ प्रोफेशनल मला राग येण्याची 60% शक्यता होती. स्वामीची इच्छा, काही हरकत नाही मॅडम, तुमचं चांगलं व्हावं. वडील आठवले, लोककल्याण. बरोबर. निघालो आणि दॅट वॉज नाईस की 3 महिन्यानंतर त्या मॅडमचा जो प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमसाठी त्यांनी मला बोलवलं होतं, डिस्क केलं, तो सुटला. आणि तिने मला परत कॉल केला की देशपांडे तुमच्यामुळे हा प्रॉब्लेम सुटलेला आहे, गेले कित्येक वर्ष मी या प्रॉब्लेम मध्ये अडकलेले होते, आता तुमची फी किती झाली? फी आली तर पुण्याला आल्या फी द्यायला. वा, क्या बात आहे, क्या बात. तर हा एक चांगला एक्सपिरियन्स त्यावेळेचा मला. ऍब्सोल्यूट नाही, पण याला पण काहीच लागत. वडील म्हणाले असले तरी 8-9 तास बाईकवर प्रवास करू, 8:30ला फोन आला आणि मी लगेच निघालो, हे सिनेमात छान वाटतं. हो, प्रत्यक्षात गेलो आणि कन्सल्टिंग झाल्यानंतर कळतं की त्यांच्याकडे जायला पैसे नाही. हो, आणि हे ती आधी नाही म्हणली, म्हणजे तुम्ही येणार नाही म्हणून मी तुम्हाला बोलले नाही, तर तिचा भोळा आणि निरागस तिचं विचार होता. तो मी लाईक, आणि मी भावाला पण, भावा म्हणल्यावर आता 8ला कुठे जातो सर, दिस इज द टाइम, तिला गरज आहे माझी. बरोबर, ऍब्सोल्युटली. पण दॅट पेड ऑफ, दॅट पेड ऑफ. त्या स्वतः येऊन तू फी देऊन गेली. जबरदस्त, फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय परीक्षित देशपांडेंची. असं म्हणतात की कला ही मनुष्य जन्मजात घेऊन येतो आणि विद्या ही शिकता येते. आपल्याबरोबर एक माणूस असा आहे आणि जो आता आपल्याला गप्पा मारतोय की जो कला जन्मजात घेऊनही आलाय आणि जन्माला आल्यानंतर विद्या आत्मसात करून बऱ्याच लोकांना त्या विद्येचं दान करताना दिसतोय. आपण ही मुलाखत अशीच चालू ठेवूया, खूप मजा येते. परीक्षित, 2021 नंतरचा आता प्रवास की आता ब्रिलियंट वास्तू, ब्रिलियंट इंटेलिजन्स, डन, युअर ऑन सॉन्ग आणि व्यवसाय सुरू झाले. सुरुवातीला डेफिनेटली अडचणी येतात की स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे, कॅपिटल लावायला लागतं. बरं, प्रश्न असा आहे की इंटिरियर डिझायनिंग काय रोज करत नाही किंवा अरे हा ठीक आहे, मी गल्लीत लागून मला रोज बोलवतात, असं होत नाही. कारण खूप मोठा खर्च लागतो. अगदी म्हणजे 50,000 पण माझं छोटंसं काम होईल आणि 5 लाखाचंही काम होईल आणि 50 लाखाचंही काम होईल. पण त्याच्यानंतर मी तुला काही 4-5-10 वर्ष बोलवणार नाही. बरोबर. तर मग या अडचणी जेव्हा सुरुवातीच्या काळात आल्या, ठीक आहे, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. शुअर. जेव्हा ब्रिलियंट वास्तू आणि ब्रिलियंट इंजिनियरची स्थापना झाली, ब्रिलियंट इंजिनियरची स्थापना झाली, तेव्हाच एक डोक्यात एक फिट ठेवलं होतं की ब्रिलियंट इंटिरियर फक्त टर्नकीच इंटिरियरचे काम करेल. अच्छा. टर्नकी मीन्स तुमच्या घरात शिरल्यापासून, तुमची कुठली असू दे वास्तू, निवासी असू दे, व्यवस्था, त्यात शिरल्यापासून डिझायनिंग पासून एक्झिक्युशन पर्यंत, नंतर हँडओव्हर, नंतर डीप पर्यंत, आफ्टर सेल्स 1 इयर सर्व्हिस पर्यंत फक्त आणि फक्त ब्रिलियंट इंजिनियर करेल. अच्छा, परफेक्ट. बाकी कुठलेही एंड टू एंड, A to Z सगळी कामं ब्रिलियंट इंटिरियर करेल. बरोबर. त्यावेळेला मी हाही विचार केला की कदाचित अशा परिस्थितीमध्ये मला कामं कमी येतील
ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला जर सोपं सांगायचं म्हटलं तर आमिर खान वर्षात एक पिक्चर. बरोबर, पण करणार तो जोरदार. म्हणजे आता RRR, मौली, राजामौली, बरोबर, एकच पिक्चर 1000 करोड. बरोबर, चालेल. म्हणजे ती मी माइंडसेट ठेवला होता की मी वर्षात 3 कामं करेन, पण आय विल बी सॅटिस्फाईड. कारण का मला ते कॉन्सेप्च्युअल काम करणं किंवा एखाद्या इंटिरियर करताना कॉन्सेप्ट बसवणं, त्या कॉन्सेप्टमध्ये लोकांची आवड काय, त्यांच्यावरती झालेले संस्कार काय, त्या संस्कारांचं प्रतिबिंब घरात दिसलं पाहिजे, इतकं आपण इंटिरियर करू शकलो पाहिजे. आता कारण कसं होतं की प्रत्येक वेळेला म्हणजे नॉर्मली मी जेव्हा इंटिरियरची कामं करतो तेव्हा ती 30 लाखाच्या खाली नसतात, 25 लाखाच्या खाली कामच नसतात. बरोबर. मग तो रिझल्ट आहे तो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. करेक्ट. की बाबा हे माझं घर आहे, त्या घराचं घर पण टिकवून डेकोरेट करता आलं पाहिजे. ऍब्सोल्युटली, मनी इज वर्थ शुड बी गिव्हन. ऍक्च्युअली म्हणजे मी लोकांना नेहमी आजही सांगतो की म्हणजे तो एक डोक्यात फीट होता की आपल्या इंटिरियरमुळे त्यांचं घर तर बूस्ट व्हायला पाहिजे, प्लस वास्तू ऍड केल्यानंतर ते प्रत्येक यशाच्या पायरीवरती त्यांना मदत मिळायला पाहिजे. बरोबर. असं करून त्या इंटिरियरची स्थापना झाली. आणि मग ह्याच्यामध्ये वास्तू इन्क्लूड करताना मग मी लोकांना गाईड करायचो की तुम्ही त्या दिशेला येते जर मटेरियल वापरलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि मी तेच करतो, लोकांना गाईड 100% करतो. अडचण याच्यामध्ये सांगायची झाली तर मी ही ऍक्च्युअली कधी कोणाला मी सांगितली नाही, पण ठीक आहे. 2021 14 जूनला मी स्वतःची कंपनी चालू केली आणि त्यानंतर जे पहिली सुरुवात असते स्वतःचं मार्केट स्वतः करा. बरोबर. तो स्वतःचं मार्केटिंग करताना कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा, कल्याण ते पनवेल, कल्याण ते इगतपुरी, हा सगळा जो रस्ते पिंजून काढले, म्हणजे लोकांना जाऊन प्रेझेंटेशन दिले. लोक मला कशी ओळखणार? बरोबर, ऍब्सोल्युटली. मला ओळखत होते, पण मी ह्या एका कंपनीत काम करत होतो, प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत होतो, असे मला क्लायंट ओळखत होते. स्वतःची कंपनी कशी ओळखली जाणार? म्हणून मी सगळ्या ब्रिलियंट इंटिरियर लोकांपर्यंत पोहोचवायला लागलो. आणि माझं बॅड मी डिसेंबर 2021 मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला. आणि बिझनेसची पहिली सुरुवात तिथे मेहनतीची गरज असते. आणि आय वॉज ऑन बेड फॉर 1.5 years. कंप्लीट पूर्ण वर्षभर तर बेडवरतीच होतो. प्रश्न अख्खा 2022 मी बेडवरती. त्या 6 महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा लोकांना भेटलेलो त्या लोकांचे नंतर कॉल यायला लागले. बरोबर, करेक्ट. की तुम्ही येऊन गेला होता, आम्हाला आता प्ले एरिया करायचा आहे, आम्हाला रेस्टॉरंट करायचं आहे, आम्हाला वरचा एरिया फ्लोर करायचा आहे. पण चान्स असा होता की बेड रिटर्न असल्यामुळे चान्स इंटिरियर करता येईल ना. मी लोकांना सांगितलं की तुम्हाला घाई असेल तर मी तुम्हाला दुसरी व्यक्ती देतो. बरोबर. जर तुम्ही थांबू शकत असाल तर प्लीज 2 महिने थांबा, मी तुम्हाला इंटिरियर करून देईन. करेक्ट. तर मला असं माहिती होतं की 2 वर्षात मी चालणार, 2 महिन्यात मी चालणार. बरोबर. पण माझं प्रॉब्लेम पाहता एवढा नंतर क्रिटिकल होत गेला की मी वर्षभर बेड रिटर्न होतो. ऍब्सोल्युटली. त्यामुळे त्या दरम्यान मी फक्त 2च कामं करू शकलो. त्याच्यात पण मी वॉकरनी साईडवरती जाणं, त्यावेळेला माझा भाचा माझ्याबरोबर होता. म्हणजे इथे मला तो उल्लेख करायला आवडेल की तो बदल वय लहान आहे, तो हार्डली 16-17 वर्षाचा असेल, पण तो कम्प्लीट माझ्याबरोबर होता. मटेरियल सिलेक्शनला मी अक्षरशः दादरपर्यंत तो माझी कार चालवत घेऊन जायचा. वा, क्या वा. असं करून मी त्या 2 साईड कम्प्लीट केल्या. आणि फायनली 2022च्या एंड पासून मी थोडंसं चालायला लागलो. तेव्हा बाहेर पडायला सुरुवात झाली, ऍक्च्युअली बाहेर पडायला. एक्सेल. हा एक क्रिटिकल अनुभव मी घेतला खरं तर. आणि याच्यात ही संधी होती. करेक्ट, करेक्ट. ती उचलली. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. म्हणजे थोडक्यात पेरणी झालेली होती, मशागत होती, कापणीची वेळ आली, ऍक्सिडेंट. बट प्रॉब्ली दॅट ऍक्च्युअली मेड यू टफ. या, ब्रिलियंट, सुपर. 2023 मला वाटतं BVNG ची सुरुवात. राईट, बरोबर. 4 जानेवारी 2023. ग्रेट. आणि तू गेस्ट म्हणून आला, मला ती मीटिंग अजूनही आठवते. राईट. तर आता जवळपास 1.5-2 वर्ष झालं तुझा BVNGचा प्रवास आहे. BVNGला आलास, सगळ्यांना आपलंसं करून घेतलंस. नंतर कोर्टिंगचा प्रवास झाला, मागच्या वर्षापासून कोर्टिंगमध्ये आहे. तर एकंदरीत तुला BVNGच्या प्रवासाबद्दल काय वाटतं? एक्सलंट प्रवास. म्हणजे मी आपण कशी रात्री चांदण्या बघतो, कोण लुकलुकत असतं, कोणी शांत असतं, कोणी ध्रुव ताऱ्यासारखा, मध्ये एक चंद्र असतो. हे असं हे BVNGला मी सांगू शकतो की BVNG असं आहे. म्हणजे तिथे आल्यापासून मित्रमैत्रिणी भेटणं, खूप चांगले मित्रमैत्रिणी भेटले. त्यांच्यामध्ये आपण एखादी गोष्ट शेअर करू शकतो. काही मित्र असे होते, आहेत, आजही आहेत. नितीन सर आहेत, प्रबोध सर आहेत, तू आहेस. चुकल्यानंतर सांगणारे लोक आहेत. आणि खरे तर मित्र हेच असतात, सगळे चांगले म्हणणारे. सगळे जगात सगळे चांगले असतात. एक्झॅक्टली.
तोंडावरती सगळे चांगले बोलतात Exactly. नंतर मागणं नाव. आणि हे खरे मित्र असं मी म्हणजे जसं बीबीएनजी मध्ये येत गेलो, पहिली मीटिंग मी अटेंड केली, मला माहोल चांगला वाटला की लोक चांगली आहेत, मुळात मध्ये सगळे ब्राह्मण आहेत. करेक्ट, ऍब्सोल्युटली. तो मे बी मला असं वाटलं की मेंटॅलिटी कदाचित एकमेकांची सेम असेल आणि ती कमालीची सेम निघाली. बरोबर बरोबर. आणि मग मी जॉईन झालो. हा. सो ओव्हरऑल फोरम मध्ये आल्यानंतर ओळख, व्यवसायाची ओळख, तिथे मला एक सांगायला आवडेल की बीबीएनजी मध्ये आल्यानंतर तुमच्या चौकटी बाहेरची लोक तुम्हाला ओळखायला लागतात. करेक्ट, ऍब्सोल्युट. आणि जे फार महत्वाचं आहे ते फार बिझनेस मॅन असेल किंवा बिझनेस वुमन असेल, चौकटी बाहेरच्या लोकांनी तुम्हाला ओळखावं. चौकटीतला बरीचशी सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे, ऍब्सोल्युट. आणि माझ्या घरातल्यांना सगळ्यांना माहिती होतं की हा तो एक आर्टिस्ट आहे, तो चांगलं पेंटिंग करतो किंवा इंटिरियर करतो, पण त्याच्या बाहेरचं कोणाला माहित नसतं. आणि ह्या गोष्टी करायला लागल्या. निश्चितच व्यवसायाचे सगळे चांगले उत्तम धडे मिळाले. आपला व्यवसाय सगळीकडे पोहोचवण्याची संधी मिळाली बीबीएनजीमुळे. प्रश्नच नाही. ग्रेट. आता शेवटचा प्रश्न आणि मग आपण रॅपिड फायर राऊंडवर जाऊ. परीक्षित अतिशय रसिक आहे, हे कल्याण चक्रवर्ती सगळ्यांना माहिती. परीक्षितला खूप हौशी आहेत, हेही कल्याण चक्रवर्ती सगळ्यांना, किंबहुना क्रॉस चक्रवर्ती डोंबिवली असेल, ठाणे असेल. तर हे सगळं कशाशी लागू होतं तर आवडीनिवडी आणि छंद. आवडीनिवडी. सो परीक्षितला काय आवडीनिवडी आणि छंद आहे? आवडीनिवडी जर म्हणाल तर चित्रकलेची प्रचंड आवड. प्रश्नच नाही, ते सगळ्यांनाच माहिती काय तो व्यवसायाचा. पोर्ट्रेट पेंटिंग मी स्वतः करू शकतो. आय एम एन आर्टिस्ट. तो पोर्ट्रेट पेंटिंग मला करायला फार आवडतं. आणि आम्ही आत्ताच काही दिवसांचा नमुना बघितला पेंटिंगचा. आणि निवड म्हणजे नावडतं असं काय म्हणायला गेलं ना तर खोटेपणा. जे आहे ते खरं आहे, तर तोडणार आणि मोकळं आहे बॉस. बरोबर. काय ते तू ठर. जे आहे नाहीये नाही. ओके. छंद म्हणतील तर स्वामींचा छंद, भक्ती मार्गाचा छंद आहे. माझ्या घरात म्हणजे मी स्वामींचं खूप करतो. हा म्हणजे म्हणतात ना माझ्या मला लागू छंद गोविंद, आता तो स्वामींचा छंद आहे. काही झालं माझे सगळे यश अपयश कीर्ती सगळं सुख दुःख अक्षरशः आपण म्हणू शकतो आपला की आतापर्यंत काय चुकीचं केलंय मी हे मी त्यांना खूप बिनधास्त सांगू शकतो. त्याच्यावरती मला सगळ्या गोष्टी येतात. बरोबर. सो त्यांची साधना आहे, त्यांची साधना करायला लागते. कारण का आज मी वास्तू कन्सल्टिंग करतो, मला त्या साधनेला बसावं लागतं. त्यामुळे तो स्वामींचा छंद मी सांगू शकतो. स्वामींचा छंद. ग्रेट. पण याच्याशिवाय जनरल जे छंद असतात, फिरायला जायला आवडतं, ऑफकोर्स डान्स करायला आवडतात, गाडी म्हणायला खूप आवडतात, ड्रायव्हिंग खतरनाक म्हणजे ड्रायव्हिंग कुठेही तुम्ही मला नेऊ शकता, बाय बुलेट और बाय कार. हेलिकॉप्टर असेल तरी मी घेईन. अगदी अगदी. आणि आम्हाला त्याची बाताची पूर्णपणे खात्री आहे की जर हेलिकॉप्टर परीक्षेला येत नसेल, एकदा परीक्षेत शिकला की कुठेही घेऊन जाऊ शकतो. पहिली अजून एक खायची खवय आहे. खवय इन द सेन्स मी नुसता खात नाही, मी सगळ्यांना खायला घालतो. हे एक माझी खासियत आहे. खाणे पण आणि खायला घालायला म्हणजे नको खा, चांगलं असतं खा बाबा. बरोबर. इथपर्यंत ती एवढी आवड आहे. अगदी घशाची तर खा पण का म्हणजे अक्षरशः मला सांगायला आवडेल हे वाटतं की आई पण म्हणते अरे बास आता नको किती खाऊ मी. करेक्ट करेक्ट. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, परीक्षेबरोबर गप्पा प्रचंड रंगलेल्या आहेत आणि आपण आता शेवटच्या सेगमेंटमध्ये जातोय. आणि ते म्हणजे परीक्षेतला 10 खुमाचा प्रश्न विचारणे रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून. परीक्षित तयार? येस. सगळ्यांना सांगतो तसंच 10 प्रश्न आणि तुला जी सुचतील ती उत्तर. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न, व्यावसायिक आयुष्यात कोणत्या गोष्टीचा परीक्षेतला मनापासून तिटकार आहे? हा. स्लो डिसिजन मेकिंग. मला कल्पना आहे कोर्टिंग मध्ये की स्लो उत्तर देणाऱ्या परीक्षेतला आवडत नाही. वेळ पाळण्यात शिस्त नसणं का कम्युनिकेशन घ्या? ऍक्च्युली तिन्ही गोष्टींचा, पण एकाच उत्तर देत असेल तर वेळ पाळणं न पाळणं, वेळेवरच पाहिला. ऍब्सोल्युटली प्रश्न नाही. आणि वेळेची कमिटमेंट दिली म्हटलं तर आपण वेळेवर पाहिजे. फॅन्टॅस्टिक. मोकळ्या वेळेत परीक्षित काय करतो? झोप काढतो, एखादा आवडता सिनेमा पाहतो का मित्रांना भेटतो? सिनेमा पाहतो आणि मित्रांना भेटायला वेळ काढतो. वा, क्या बात आहे. जबरदस्त. म्हणजे मोकळ्या वेळेत सिनेमा पाहतो आणि त्याच्यानंतर मित्रांना भेटायला वेळ काढतो. जबरदस्त. तिसरा प्रश्न, एकच व्यवसाय निवडावा लागला तर कोणता निवडणार? इंटिरियर डिझायनर का वास्तुशास्त्र सल्लागार? मी दोन्ही व्यवसाय करणार. मी या दोघांना मिळून एक व्यवसाय करेन. पण असं चूज नाही करता. कारण काय, इंटिरियर हे माझं पॅशन आहे आणि वास्तुशास्त्र हे माझा जिव्हाळ्याचा विषय.
करेक्ट. मला पॅशन आणि जिव्हाळा एकत्र करून काहीतरी वेगळं करता येईल याची मी काळजी नक्की घेईन. जबरदस्त. म्हणजे हे मला ना बकरत नावाने आता आठवलं की गाणं सोडणार का फिरणं. नाही, फिरता फिरता गाणी म्हणणार. एक्झॅक्टली. जबरदस्त. काय जास्त आवडतं परीक्षेतला, गप्पा मारायला, बाहेरगावी फिरायला जायला का गाणी म्हणायला? गप्पा मारत मारत बाहेर गावी फिरायला आणि मध्ये गाणी लागलेली जातात. जबरदस्त. नेटवर्किंग बरोबर कोणतं एक व्यावसायिक पथ्य पाळणं गरजेचं आहे? सगळ्यांना सांभाळून घ्या, नियमितपणे आणि संयम ठेवून मीटिंग अटेंड करा, का माणसं जोडत? नियमितपणे आणि संयम ठेवून मीटिंग अटेंड करा, यासाठी की याच्यामध्ये माणसंही जोडली जातात आणि काही माणसांना जर हँडल करायचं असेल तर तेही शिकता येतं. क्या बात. जबरदस्त. पुढचा प्रश्न, कोणतीही एक आवड कायमची सोडावी लागली, सोडावी लागली तर काय सोडणं जास्त सोपं आहे? खाण्याची, फिरण्याची का गाण्याची? काही सोडू शकत नाही. म्हणजे गुगली होता. इम्पॉसिबल आहे सोडणं. खरंय. 7वा, हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिली गोष्ट जी परीक्षित न चुकता मार्क करतो, सर्व्हिस, ॲम्बियन्स का लोकेशन? बट ऑब्वियस ॲम्बियन्स, कारण का मी इंटिरियर. ॲम्बियन्स चांगला असेल तर परीक्षेत जातच नाही. ऍब्सोल्युटली. आम्ही ते बघितलं आहे, लगेच तडतड चालू होती. परीक्षेचा आवडता सिनेमा कोणता? जुना गोलमाल म्हणजे अमोल पालेकरचा, शोले का आनंद? आनंद. क्या बात आहे. राजेश खन्ना. सॉरी. दरवर्षी फिरायला नक्की जायला आवडेल असं एक ठिकाण खालीपैकी कोणतं? कोकण, केरळ का राजस्थान? कोकण. कोकण यावा आपलाच असा. वा. आणि शेवटचा प्रश्न, इंटिरियर डिझायनर किंवा वास्तुशास्त्र सल्लागार परीक्षित नसतात तर परीक्षित काय असतं? इंजिनियर, लेखक का ज्योतिष? लेखक. वा, क्या बात. म्हणजे त्याच्यातही कलाच निवडली असते. जबरदस्त. मित्रांनो, ही होती रॅपिड फायर राऊंड. परीक्षित देशपांडे यांच्याबरोबर, कल्याण चॅप्टर कोर टीम मेंबर आणि ब्रिलियंट इंटिरियर आणि ब्रिलियंट वास्तू याचे सर्वेसर्वा. खूप मजा आली. हा एपिसोड आपण इथेच थांबवूया. पण त्याआधी परीक्षित, तू आज इथे आलास, आम्हाला इंटरव्ह्यू वेळ दिलास त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, हा भाग आपण इथेच थांबवू. पुढल्या भागात एका नवीन मेंबर बरोबर अशाच गप्पा मारू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.